सुनेत्रा पवार ताई या शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. कसं बघता तुम्ही याकडे? शेवटी त्यांच्या पक्षांतर्गतचा ते विषय, आपण काय बोलणार. परंतु एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांचा पक्षाचा विषय असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचा विषय असेल किंवा त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियांचा विषय असेल, झालं ते मला तरी किमान माझं एकट्याचं मत असेल की चांगलं आहे. शेवटी दादांची पाडलेली वाट, दादांनी केलेलं काटेकोरपणानं प्रशासनाचे काम, राज्यभर केलेलं काम, प्रचंड मोठी विकासाची अजितदादांनी वाट पाडली होती, त्यावर चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातलंच कुणीतरी पाहिजे होतं. आणि तो माझ्या मतानं तरी मला तरी वाटतं की चांगला निर्णय आहे. पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, हा पण एक चांगला विषय. काय झालंय ते चांगलं झालं असं वाटतं. कारण राजकीय डावपेच हे नाही सांगू शकत आपण, आपल्याला त्या ज्यात गोष्टीतलं आपल्याला माहिती नाही, त्याबद्दल आपण बोलू पण नाही. परंतु त्यांच्या जागेवरती, अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता, हे मात्र खरं आहे. तिथं योग्य न्याय मिळाला असं सध्या वाटतंय. त्यामुळं चांगलं झालंय ते चांगलं झालंय, पण निर्णय उशिरा लवकर याबद्दलच्या माहितीचं आपल्याला नाही उत्तर देता येणार. पवार कुटुंबाचा उल्लेख केला आता. शरद पवार जे असं म्हणतात की आम्हाला त्या गोष्टीबद्दल काही माहिती नाहीये आणि ते देखील शक्तीला जाणार देखील नाही अशी माहिती आहे. म्हणजे कुटुंबात देखील संवाद झालेला नाही असं दिसतंय पवारांच्या म्हणण्यानुसार. एकतर पुन्हा तिथंच विषय येतो तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतं. परंतु आताची घडी अशी आहे आता, म्हणजे त्या ताई साहेबांसाठी की सुनेत्रा ताई साहेबांसाठी की सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणं त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. कारण त्याचं सुद्धा आता त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे की आपले सगळा परिवार, आपलं राज्यातले सगळे कार्यकर्ते, त्याच्यात छक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता. कारण काही गिधडं आत्तापर्यंत नव्हते, ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागले. याच्याकडं सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते. इतकं त्यांच्या मागं ताण असताना सुद्धा त्यांची सुद्धा खूप कसरत झालेली. हे सोपं नाही, मी सांगतो. हे आता त्यांनी कसं घ्यायचं याच्यातून जे त्याचा प्रश्न आहे. जे आम्हाला वाटतंय ते आम्ही बोलणार. दादांची जरी एवढी कसरत होत होती तर दादांसोबत काही दिवस महिने न दिसणारी गिधडं आता पुन्हा सक्रिय झालेत. म्हणजे हे गिधडं असे येतं, एक दोनच आहेत, जास्त नाहीत. त्यांचा तो पक्षाचा विषय त्यांनी बघितला पाहिजे. पण जे वाटतंय ते आपण बोलणारच. की ते पूर्वी असं होतं बघा, वाड्या असायचा पूर्वी आणि त्या वाड्यात ढेकणं असायची आणि ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं, त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.